प्रेज गॉड, प्रेज जीसस. तर कोण येणार ओपनिंग प्रेयर करायला? अमृता. सर्वांनी डोळे बंद करायचे आहेत. धन्यवाद येशू, आजचा तू आम्हाला सुंदर असा दिवस पाहण्याचे भाग्य दिल्याबद्दल. व धन्यवाद येशू, तू आम्हाला इथे एकत्रित केलं आहे फक्त आणि फक्त तुझं वचन शिकण्यासाठी. धन्यवाद देते प्रभू येशू, धन्यवाद देते पिता. तुझा एकुलता एक पुत्र आम्हा सर्वांसाठी दिला जेणेकरून आमचे तारण व्हावे म्हणून. धन्यवाद देते पिता तुझ्या प्रेमाखातर. व आज इथे तुझा पवित्र आत्मा आम्हाला शिकवणार आहे व ते जे काही शिकवणार ते आमच्या हृदयात त्याचं बी पेरलं गेलं आहे व त्याला 30 पट 60 पट व 100 पटीने त्याला पीक आलं आहे असा माझा विश्वास आहे. व आज पवित्र आत्मा जे काही आम्हाला शिकवणार आहे ते कृतीत आणण्यासाठी तू आम्हाला मदत करीत आहेस म्हणून तुझे आभार. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. हे अब्बा बाप्पा, मी ही प्रार्थना येशूच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू. प्रेज जीसस, प्रेज गॉड, जय येशू. आता तुम्हाला माहिती आहे आम्ही जसं बनले आहेत ना, जसं आमचं डिझाईन निर्माण केलं आहे, जे आमच्याकडे टॅलेंट्स आहे, जे आमच्याकडे प्रेम आहे, जे आमच्याकडे क्षमा आहे, ते सर्व देवाच्या आज्ञा पालनासाठी डिझाईन केली आहे या निर्माण केला आहे. त्याचा सर्व जे संपत्ती आहे ते पण. आणि जेव्हा आपण त्यांचे आज्ञा पालन नाही करत, ते काय आहे? त्याचे निर्मितीचा उल्लंघन करतात आपण. कशासाठी? असं कशासाठी? जेव्हा आम्ही त्यांचे आज्ञा पालन नाही करत तेव्हा आम्ही त्याच्या निर्मितीची उल्लंघन करतात. कसं? असं कसं? ठीक आहे, प्रेज जीसस. तर आता आदामाला देवाने काय बोललं होतं? काय ऐकला नाही? जोरात बोला, एक कोणी बोला. ते फळ खाऊ नको, बरोबर? आणि आदमने काय केला? खाल्ला. हा, देवाने खाल्लं. ओके, प्रेज गॉड. पण पाप दुनियात कसं आला? एवाचे आज्ञा उल्लंघन नाही करण्यासाठी या आदामाचे कसं? प्रेज गॉड. देवाने त्याला आज्ञा दिली होती. देवाने त्याला काय दिली होती? एक बीज. समजलं? एक बीज दिली होती. आता जेव्हा आपण एक फळाचं बीज घेतात, ते काय करतात? असं वाट्यावर ते घालून बोलतात, उग तू उग. मग जमिनीत पेरतो. आता ते बीज आदामने काय केलं? फेकून दिला. तो बोला, देव तू काय पण बोले, मला आता आवड आला याची, मी खाते आता. हो की नाही? त्याने काय केलं? जी निर्मिती होती देवाची त्याचा उल्लंघन केलं. प्रेज गॉड, थँक यू जीसस.
तर आज मला जोसेफचे बद्दल बोलायचं आहे. ते जोसेफची स्टोरी, युसुफची स्टोरी कोणाला माहिती आहे? योसेफ. अच्छा, सॉरी, आय एम सॉरी. योसेफ, बरोबर. आता योसेफ त्याच्या पित्याचा लाडका, बरोबर, आणि भावाचा पण लाडका. हां बोलते, वाचलं नाही ना. भाव त्याच्यावरती खूप प्रेम करत होते ना? नाही, हां, वडील प्रेम करत होते, बरोबर. हां, वडील, पिता, सॉरी, प्लीज गॉड, थँक्यू अंकल. ते वडील त्याच्यावरती प्रेम करत होते आणि भाव ते प्रेम बघून काय काय होत होतं त्यांच्यामध्ये? जळपण, द्वेष, ईर्ष्या, बरोबर ना. आता त्या जळपणाने त्यांच्या द्वारा त्यांच्या मनात कसे विचार आणले? वाईट, किती वाईट. त्याला मारायला हवं होतं. सॉरी, माझी मराठी समजा तुम्ही आता. प्लीज गॉड, बरोबर. त्यांच्या हृदयात कोणती बीज होती? रागाची, द्वेषाची. व्हॉट इज अनफॉरगिवनेस कॉल इन मराठी? अक्षमा. प्लीज गॉड. त्यांच्या मनात क्षमा नव्हती. झालं, प्लीज गॉड. बरोबर. प्रेम नव्हता, राग होता, द्वेष होता, ईर्ष्या होती, बरोबर. आणि त्याच बीने काम केलं. पण आता ते किती भाव होते? 12. एक ते खूप छोटा होता, बरोबर. पण ते 11 जे गेले त्याच्यात एक होता रुबेन. रुबेनला मराठीमध्ये काय बोलतात? जुबेन. समजलं ना? प्लीज गॉड, थँक्यू. रुबेन, बरोबर. आता हे जे 10 भाव आहेत त्यांचं सांगितलं ह्याला मारूनच टाकू आता, हो की ना. आणि रुबेनने काय सांगितलं? नाही, आमचे वडील ह्याला खूप प्रेम करतात, बरोबर. तो असं बोलला, नाही आमचा भाव आहे, आम्ही त्याच्याबरोबर असं नाही करू शकतात, आम्ही त्यांच्यावरती एवढा प्रेम करतो. नाही, त्या काय बोलला का बाबा त्याच्यावरती खूप प्रेम करते, बरोबर. पण जेव्हा रुबेन गेला तेव्हा त्याच्या भावाने काय केलं? नाही, त्याच्या पुढे खड्ड्यात टाकला, बरोबर. आणि जेव्हा रुबेन गेला कामासाठी तर भावाने काय केले? व्यापाऱ्याला विकवले, त्याला सेल केलं, विकवलं, बरोबर. आता ह्यो गेला पॉटिफर नाही, पॉटिफर नाव आहे, पोंतिफर. प्रेज गॉड, सिमिलर आहे ते. पोंतिफरच्या घरी. आता जर तुम्ही ते वचन वाचलं, उत्पत्ती 39 तुम्ही जर वाचलं, जाऊ नका तिकडे, मी फक्त सांगते. जर तुम्ही ते वाचलं तुम्हाला हर टाइम हे दिसेल, देव युसुफ बरोबर होता, देव युसुफ बरोबर होता. आणि जेव्हा तो युसुफ बरोबर होता तेव्हा त्याच्यामुळे पॉटिफर आणि त्याचा सर्व घर आणि धंदा काय होता? आशीर्वादित, हो की नाही? प्रेज गॉड. अच्छा, आपण जाऊ जेनेसिस 39 verse 2.
प्रेज गॉड. वाच ना बाबा. परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी असे. मी इंग्लिशमध्ये वाचते नाही. And the Lord was with Joseph, and he was a prosperous man, and he was in the house of his master, the Egyptian. Praise God. आता फक्त युसुफ त्याच्या घरी असल्यामुळे पॉटिफरचा फायदा झाला की नाही? सर्व कामांमध्ये पॉटिफराचा फायदा झाला. जेव्हा आपल्यावरती येशूचा देवाचा व्हॉट इज फेवर कॉल्ड इन मराठी? ब्रदर लेंटन फेवर इन मराठी? हिंदी बोल रहे हैं. अनुकूलता समजते म्हणजे मेहरबानी. आता समजा मी आणि प्रिन्सी आहे, ठीक आहे, आणि प्रिन्सीवरती देवाची मेहरबानी आहे. कृपा ग्रेस झालं ना या. ते आता प्रिन्सीवरती देवाचं मेहरबानी आहे. आता ती माझ्या बरोबर असल्यामुळे ती जाते ना जिथे जिथे प्रीच करायला, देव मला पण पाठवते. प्रीच करायला नाही करायला माहिती नाही, तिची सेवा करायला असणार, हो की नाही? पण मी पण माझ्या डोळ्यातून बघते ना लोकांचा उद्धार. ते काय झालं? देवाचा कृपा. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. तर आता तसंच युसुफ पॉटिफराच्या घरी असल्यामुळे, त्याच्या संगतीमध्ये असल्यामुळे देवाने पॉटिफराला श्रीमंत केला, फलवंत केला. थँक्यू जीसस. फलवंत केला. हर एक कामामध्ये, हर एक कार्यामध्ये तो फलवंत झाला. आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. तुम्ही बघणार की तुमच्यामुळे दुसऱ्यांना फायदा होतो. तुमच्यामुळे दुसऱ्यांना फायदा होतो आणि तुम्हाला त्याच्यातून काय पण नाही भेटलं. आत्ता वचनामध्ये आल्यानंतर तुम्ही काय बोलणार? काहीच नाही बोलणार. प्रेज द लॉर्ड नाही बोलणार. थँक्यू जीसस. आणि वचनाच्या आधी जाऊन ते बोलते, अरे देवा मी सर्व काम केलं, तू त्याला कशाला फलवंत बनवते? हो की नाही? हो की नाही? मी सर्व काम केलं, मी माझे गुडघे टेकून वाकली आणि तू त्याला आशीर्वादित करते, हो की नाही? प्रेज गॉड. पण जेव्हा देवाची कृपा, देवाचा आशीर्वाद, यश आणि काय बोलतात फेवरला? अनुकूलता. थँक्यू जीसस. थँक्यू आंटी. अनुकूलता जेव्हा आमच्यावरती आहे तेव्हा आमच्याद्वारा तुम्ही बघशाल. अच्छा, प्रेज गॉड. थँक्यू जीसस. मी आता गेली होते एक सिस्टरच्या घरी आणि तिकडे असताना ना त्यांच्या बिझनेसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि मी फक्त माझा रिट्रीट करायसाठी, मुलांचा रिट्रीट करायसाठी 3 दिवस आधी गेलेली.
आणि ते लोक एक रात्री खूप टेन्शनमध्ये होते आणि मी बोलली पण नाही, मला माहिती पण नाही. फक्त ते सिस्टरला बोलली, सिस्टर बरोबर प्रेज अँड वर्शिप केला, सिस्टरच्या मुलीबरोबर, सिस्टर बरोबर पण नाही, सिस्टरच्या मुलीबरोबर. आणि मी तिच्या मुलीबरोबर तिच्या रूममध्ये झोपली होती. ते तिच्या वॉलवरती एक चित्र आहे, जे बर्ड्स आहेत, ओपन केज आहेत आणि ते बर्ड आहे तिकडे. तेच मी तिला समजवत होती, कारण तिचे वडील जे आहेत ते वचनामध्ये नव्हते. म्हणजे प्रेज गॉड, आम्ही विश्वास ठेवतात का ते वचनामध्ये संपूर्णपणे आले आहेत. आमेन. थँक्यू जीसस. तर जसं आम्ही इकडे ती मुली आणि आम्ही अन्य भाषात प्रार्थना केले, आम्ही प्रेज अँड वर्शिप केले, तिकडे त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. आता त्यांना माहिती होतं, आम्हाला कोणी सांगितलं नाही, मी ते फक्त असं ऐकलं. जेव्हा पास होत होती त्यांच्या दरवाजाकडून, तेव्हा ऐकलं, तेव्हा जाऊन त्यांच्यासाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी प्रार्थना केली आणि देवाची कृपा त्यांच्या बिझनेसवरती पडली. प्रेज गॉड. आणि मी तिकडे थांबले आहेत. देवा मला घर दे, माझ्या मुलं येतात, 40 लोक येतात, मी कुठे ठेवू? मला माझा प्रॉमिस कुठून पण नाही, दूरपर्यंत दिसतच नव्हता. पण त्यांचा एक झटक्यात झाला. पण ते जेव्हा झाला, माझ्यामध्ये काय झाला, ईर्ष्या आली नाही. ईर्ष्या आली असती ते आपल्याला ते घर पण नाही भेटलं असतं. प्लीज गॉड. पण मला आनंद झाला, कारण मी काय बघितलं की जे माणसाला अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. तर जे अशक्य कार्य देवाने ह्यांच्या जीवनात केले ते माझ्या जीवनात करू नाही शकत, आणि ह्यांच्या जीवनात ते एवढं केले. आणि मी फक्त एक माणसासाठी ते विश्वास नाही करत होती, मी 40 माणसासाठी विश्वास करत होती. हो की नाही? मी आणि 10 वर्षाची एक मुलगी माझी पार्टनर होती, ती प्रेयर पार्टनर. 3 दिवस आम्ही फक्त, आता सिस्टरने तुम्हाला, प्रिन्सीने तुम्हाला आता शिकवण दिली ना, जेव्हा निरनिराळे समस्या येतात तेव्हा आनंद करायचा. आम्ही तिकडे जेव्हा होते, इकडे तिकडे सर्व जागे आम्ही गेले बघायला का कुठे जागा आहे का, कुठे आम्ही काय पण व्यवस्था करू शकतात का घराचा. आणि आम्हाला सुंदर सुंदर घर भेटत पण होते. पण जसं त्यांनी ऐकलं 25 मुलं आहेत कॅन्सल, म्हणजे ते लोक कॉल पण नाही उचलत होते त्याच्यानंतर. तर हे लोक जेव्हा आले, हे लोक 12 वाजता आले रात्रीचे, नाही 1 वाजता आले रात्रीचे. तेव्हा पण आमच्याकडे घर नव्हता. याला टॅक्सीमध्ये घाललं आणि ज्यात एक घर होता ते बारकं होता, फक्त 15 माणसं तिकडे बसू शकतात, म्हणजे असू शकतात. तर ह्यांना घेऊन आम्ही तिकडे गेले आणि तिकडे जाता बरोबर ते वॉचमॅनने आम्हाला दुसरा कोणाचा नंबर दिला त्याच्या कॉम्प्लेक्समध्येच, आणि त्याने सांगितलं माझ्याकडे एक नाही 2 ठिकाणे आहेत. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. ते आम्हाला 3 घरं भेटली. किती वाजता? रात्रीच्या 2 वाजता. 2 किंवा 3 ना, 2 किंवा 3 वाजले होते.
प्रेज गॉड. आता माणसाबरोबर हे शक्य असू शकते? अशक्य आहे. पण देवाबरोबर सर्व काही शक्य आहे. प्रेज गॉड. ते आहे देवाचा फेवर, अनुकूलता. अनुकूलता. थँक्यू जीसस. आम्ही काय केलं? काही नाही केलं. आम्ही फक्त धन्यवाद दिले. आम्ही फक्त ते एकच गायन गात होते की माझ्या देवाला काहीच अशक्य नाही. एकच वचन बोलत होते, एकच गायन गायत होते. आणि आम्ही एक बीज काम पण बीज प्रार्थना पण केली. क्षमा. क्षमा. आपण जाऊ मार्क 11, मार्कुसचा सुसमाचार. मार्कुस ना, मार्कस शुभवर्तमान. मार्कचा शुभवर्तमान 24, 24, 25, 25, 24, 25. सॉरी 11, 25. Mark 11, 25. Or put from 24. म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा. म्हणजे ते तुम्हाला मिळेल. प्रेज गॉड. हे वचन इकडे संपत नाही. तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते थँक्यू ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा. म्हणजे ते तुम्हाला मिळेल. हे वचन इकडे संपत नाही. आपण जाऊ 25 वाच बाबा. आणखी तुम्ही जेव्हा प्रार्थना करण्यास उभे राहता तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. प्रेज गॉड. मी इंग्लिशमध्ये पण वाचते. अँड वेन यू स्टँड प्रेइंग फॉरगिव्ह if you have aught against any, that your Father also which is in heaven may forgive you your trespasses. Praise God. आता हे जे अध्याय आहे ना, तुम्ही मार्कचा 11वा अध्याय वाचणार, तुम्ही बघणार का तुमच्याकडे मस्टर्ड सीडला काय बोलतात? हां, मोरीचा दाणा. मोरीचा दाणा बरोबर पण विश्वास असणार ना, तर तुम्ही पर्वतला पण हिलवू शकतात. हो की नाही? ह्याच अध्यायामध्ये आहे. आणि ह्याच अध्यायामध्ये सांगते जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा विश्वास करा की झाला आहे. पण 25वा कोणी वाचलं का? वचन, राईट? 25 the verse is वचन. 25वा वचन कोणी वाचलं? जेव्हा प्रार्थना करण्यास उभे राहता तेव्हा तुमच्या मनात कोणा विरुद्धही काही असेल तर त्याची क्षमा करा.
ते खूप काय लोक येतात आणि बोलतात आमचं हे कशाला नाही होत, आणि रोग कशाला नाही जात. तुम्हाला एक प्रश्न विचारू, तुम्ही सर्वांना क्षमा केली आहे का? स्वतःला विचारा. जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा क्षमा, डोळे बंद करून पवित्र आत्म्याला सांगा, माझ्या मनात आण, कोणाला मी क्षमा नाही केली आहे मला दाखव, मला क्षमा करायची आहे. आणि आम्ही जेव्हा क्षमा करतात तेव्हा आपल्याला काय भेटतं? देवाची क्षमा. आता आमच्या बाबा बोलतात ना, त्याच्यात मला मराठीमध्ये नाही आहे, जसे तू बोल ना. हां, जसे आम्ही आमच्या अपराधांना अपराध करणाऱ्यांची क्षमा करतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा. आता ही प्रार्थना रोज कोण करते? हात वरती करा. रोज करतात? अच्छा, थांबा. आता लेट्स गो टू लूक 6:38. लूकचा सुसमाचार 6:38. थँक्यू होली स्पिरिट. हा, प्रेज गॉड. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. चांगले माप दाबून हलवून व शीक भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. आता मी जर एवढी क्षमा दिली तर मला किती भेटणार? एवढीच भेटणार. आणि नाही, मला एवढीच नाही भेटणार. मला कसं भेटणार? दाबून. ओके, आय विल रीड इन इंग्लिश. ओके. Give and it shall be given unto you, good measure, pressed down and shaken together, running over, shall men given into your bosom. For with the same measure that ye meet withal, it shall be measured to you again. आता मी एवढी दिली ते मला केवढं भेटेल? खूप सारं. काय क्षमा का? मी एवढी क्षमा दिली, मला एवढी क्षमा भेटेल? मी एवढी क्षमा जर दिली तर मला एवढी क्षमा भेटेल? नाही, मला भरभराटून क्षमा नाही भेटणार. कारण अच्छा, उदाहरण, जर 3 माणसं आहेत, ठीक आहे, आणि एक माणसाला 2 जणांनी काय वाईट केलं, बरोबर, आणि एक माणूस जो माणूस आहे ज्याच्याबरोबर वाईट झाला आहे तो सांगते मी ह्याला क्षमा करील पण त्याला क्षमा नाही करणार, तर त्याला काय भेटणार? तेवढीच क्षमा पण भेटणार ना. कोणाबरोबर? देवाबरोबर. आता आम्ही क्षमा कशाला नाही करत? टॉपिक बदलला. थँक्यू होली स्पिरिट. आम्ही क्षमा कशाला नाही करत? राग येते. कशाला राग येते? कशाला राग येते? हां, प्रेस्टीज, इगो, करेक्ट.
गर्व. थँक्यू. गर्व. इंग्लिशमध्ये एक वर्ड आहे एन्टायटलमेंट. आय डोंट नो मराठीमध्ये काय बोलतात त्याला, तू बघ ना ट्रान्सलेट करून. एन्टायटलमेंट म्हणजे मी उंच आहे, मी सर्वश्रेष्ठ आहे. गर्विष्ठ पण, हां तेच. हां हक्क. हां ओके, प्रेज गॉड. ठीक आहे. आता बायबलमध्ये एक स्त्री आहे, अडल्टरीला काय बोलतात? अडल्टरीला मराठीमध्ये अडल्टरी. अडल्टरी नो, जे लग्न ते आहे पण दुसरा बरोबर व्यभिचार. हां व्यभिचार. व्यभिचारी स्त्री. थँक्यू होली स्पिरिट. थँक्यू जीसस. व्यभिचारी स्त्री हो आहे, बरोबर. आता तिला कोणी पकडलं? हां शास्त्र काय बोलतात? शास्त्री परोशी. ओके, फॅरेसीस. समजतं ना फॅरेसीस? थँक्यू होली स्पिरिट. शास्त्री परोशी फॅरेसीस मी पकडलं. सॉरी, पण फॅरेसीसनी पकडलं. आता फॅरेसीस कोण आहे? ज्यांना बायबल येतं, हो की नाही? अधिकारी आहेत ना. हां अधिकारी, ऑफिसर्स, धर्मपंडित आहे, बरोबर. आता हे ओके, लेट्स गो देअर. जॉन 8 verse 7 onwards विल रीड. योहान 8:7 पासून. आणि ते त्याला एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. बरोबर. तो काय बोलते? तुमच्यामध्ये कोण पण निष्पाप असणार, कोणी पण एक पण पाप नाही केलं, ते तू त्याच्यावरती दगड टाकू शकते. आता न्याय करायचा हक्क कोणाचा आहे? येशूचा. कशासाठी? ओके, असं बोला. न्याय करायचा हक त्याच्याकडे असते ज्याच्यामध्ये पाप नसतं. हां एकही पाप नसते. थँक्यू. एकही पाप नसते, जे संपूर्णपणे निष्पाप आहे. आणि त्याला एक शब्द आहे, होली, पवित्र. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. ते आपला न्याय करणारा कोण आहे? फक्त एक, प्रभू येशू. बरोबर. पण जेव्हा आपण क्षमा नाही करत तेव्हा आम्ही काय बोलतात माहिती आहे? मी आहे न्याय करणारा, मीच आहे निष्पाप. असं कोण बोलते? सैतान. कोणीतरी बोललं. कोण बोललं? सैतान. बरोबर. सैतान. मी सर्व उंच स्तरावरती. ते सैतानाचं कार्य. बरोबर. पण तुम्ही जेव्हा येशू ख्रिस्ताला बघतात, तो काय करते? तो त्याच्या स्वर्गाचा राज्य सोडून
आपल्यामध्ये आला कसा, आपण कसे बनले आहेत? डस्ट, माती, मातीपासून आपण बनले आहेत. आता देवाला काय गरज आहे माती बनायसाठी? नाही. देवाला काय गरज आहे क्रूसावरती जाण्यासाठी, आमच्यासाठी ते पण? आणि जर तो क्रूसावरती नाही गेला असता ते आमच्या पापाची क्षमा आपल्याला भेटली असती. ते समजलं का? फास्ट बोलली मी. समजलं? थँक्यू होली स्पिरिट. ते त्यांनी स्वतःला काय केलं? नम्र बनवले. क्षमा करण्यासाठी आपल्याला नम्र बनावं लागतंय. येशू काय बोलते? तू माफ कर, जे न्याय आहे ते मी करणार. बरोबर? बघू. प्रेज कर. वर्स 8. मग तो पुन्हा खाली ओढून जमिनीवर निघू लागला. हे शब्द ऐकून वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तेथे ती स्त्री मध्ये उभी होती. एक मिनिट. प्लीज गॉड. कोण राहिला सर्वांपासून? बरोबर. ते आम्ही किती दगड उचलतात एके दिवसात? मला जागा नाही दिली डॉर्मेटरी मध्ये, दे मारो. होते का नाही? काय एवढे मच्छर चावतात. एक मिनिस्ट्रीचे लोक काय करतात. ते नेट पण आली. थँक्यू जीसस. प्रेज गॉड. पाणी संपते. काय करतात? अशी सिस्टम करायची. टॉयलेट, आता टॉयलेटचा पण प्रॉब्लेम, म्हणजे थँक्यू जीसस, टॉयलेट पण आपल्याला सोपं करून दिलं ना. जेंट्सला ते होते पण नाही, आता जेंट्सला पण आले. ते आम्ही काय करतात? प्रेज गॉड. जे शैतान आहे तो आपल्याला जे वाईट झालं आहे ना त्याच्यावरती विचार करण्यासाठी तो काय करतो? हां, प्रोत्साहन करतो. पण तसंच देव बोलते तू ते नको बघू ते तुझ्याकडे नाही आहे का नाही झालं का कोणी काय केलं. तू माझ्यावरती बघ आणि तू माझ्या क्रूसावरती बघ आणि तू ते बघ मी तुला किती क्षमा केलंय तुझ्या पापांसाठी. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. हे क्षमा जे आहे ना एक गिफ्ट आहे. गिफ्ट, बक्षीस, एक बक्षीस आहे. क्षमा एक बक्षीस आहे. आपल्याला काय करायला लागलं येशूचा क्षमा घ्यायला? नाही. तो आम्ही मागायच्या पुढे तो जाऊन क्रूसावरती मेला. प्रेज गॉड. जे बी देवाने येशूच्या रूपामध्ये आपल्याला दिली तो काय झाला? तो जमिनीमध्ये पेरला. हो की नाही? तो मेला आणि त्याला बरीला काय बोलतात? पुरण्यात पुरवले. हो की नाही? आता समजलं. ॲडमने काय केलं? बीला फेकून दिला आणि येशूने काय केलं? तो स्वतः बी बनून
जमिनीमध्ये पेरला. आणि तो हेच सांगते जॉन 15मध्ये, योहान 15 C15 verse 15. Verse 14. Go back. 13. The verse is, thank you Holy Spirit. आपल्या मित्रांकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. Greater love has no man than this, that a man that lay down his life for his friends. प्रेम काय आहे? स्वतःचं जीवन दुसऱ्यांसाठी अर्पण करणार. आपल्याला दुसऱ्या कोणाला कॉपी नाही करायचं आहे. ब्रदर लिंटन, सिस्टर प्रिन्सी, ब्रदर पीटर, सिस्टर शैला, मला कॉपी नको करा. तुम्ही देवाचं वचन घ्या. जे शुभ वर्तमान आहेत ना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ तुम्ही घालवा आणि येशूला पहा. आणि जसं जसं परिस्थिती येते तसं तसं फक्त एक प्रश्न विचारा, या परिस्थितीत येशू काय करणार? तुम्हाला तिकडेच उत्तर भेटणार. या परिस्थितीत येशू काय करणार? जर मला कोण आलं अंगावरती मारायला तर या परिस्थितीत येशू काय करणार? त्यांनी काय केलं? मौन राहिला ना. तू मौन राहिला. प्रेज गॉड. येशूचे लास्ट शब्द काय होते क्रुसावरती? हे पापा, परत बोला आंटी. हे बाबा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना कळत नाही. आणि तेच तुम्ही बघशाल ॲक्सला काय बोलतात, नाही जाऊ नको तिकडे, प्रेषिताच्या कृत्ये 9व्या अध्यायामध्ये स्टीफन, त्याला काय करतात लोक? दगड मारायला येतात. आणि तो काय बोलत आहे त्याच वेळी? हे बाप्पा ह्यांना क्षमा कर, कारण ह्यांना माहीत नाही हे लोक काय करत आहे. आता ह्यांनी कोणाला दुसऱ्याला कॉपी केलंय? येशूला कॉपी केलंय ना. येशूलाच कॉपी केलंय, दुसरं कोणाला कॉपी नाही केलं. त्याच्याबरोबर तर खूप लोक होते. येशूचे ते शिष्य होते ते सर्वजण होते. तरी पण तो फक्त येशूला बघून येशूसारखा कार्य त्यांनी केलं. येशूने जसं मृत्यूच्या वेळी पण त्यांना आम्हाला क्षमा केली, तसंच स्टीफनने पण त्याला जे मारायला आलते त्यांना पण क्षमा केली. जर आता मृत्यूच्या वेळी कोण क्षमा करू शकते, तर आपल्या घरात जे कजा होते, आपल्या जीवनात जे असंच वादविवाद होते, ते आपण क्षमा नाही करू शकतात. अच्छा, आपले जे कार्य आहेत जे देवाच्या शब्दाच्या विरुद्ध आहे, आणि जे एक कार्य आहे जो आमच्या शेजाऱ्यांनी आमच्या विरुद्ध केले आहे, कोणती लिस्ट मोठी आहे? आपली ना. पण आपली पापांची आपल्याला काय भेटली आहे? क्षमा. आणि कशी क्षमा? संपूर्णपणे ते साफ केलं आहे. देव बोलते मला याद नाही आहे, मिटून टाकलंय त्याला. मिटून टाकलंय, ते आहे ते वर्ड. इरेस्ड इट. आय हॅव ब्लॉटेड इट आउट. इरेस्ड.
मिटून टाकले ते, हो की नाही? प्रेज गॉड. आता लेट्स गो बॅक टू जॉन 8, योहान 8 अँड विल कम्प्लीट दॅट सेंटेन्स. तिकडे पण तुम्ही बघू शकतात ते जे एकच जज आहे, कोण आहे तो? येशू. त्याने काय केलं? 10 वाच. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई तुला दोष देणारे कुठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मी भी तुला दंड ठरवत नाही. जा यापुढे पाप करू नकोस. जे पाप आहे ते आम्ही कोणाविरुद्ध करतात? जे निष्पाप आहे. कोण आहे ते? येशू. आणि त्यांनी स्वतःने जर आमच्या पापाची क्षमा आपल्याला दिली आहे, तर तुम्ही आणि मी कोण होतात कोणाला पण बोलायला मी तुला क्षमा नाही करणार? प्रेज गॉड. थँक यू जीसस. प्रेज गॉड. आता जोसेफ तिकडे परत येऊ. लेट्स गो टू जेनेसिस 50. verse 20. 50 verse 20. Praise God. Go to 19 and then we'll come to 20. Praise God. उत्पत्ती 50:29. उत्पत्ती अध्याय 50 वचन 19 आणि 20. योसेफ त्यांना म्हणाला, भिऊ नका. मी का देवाच्या ठिकाणी आहे. प्लीज गॉड. वेट. ओके. याच्या पुढे तुम्ही वाचू शकतात. तिकडे दिला आहे का हे जे त्याचे भाव आहेत, भावंड आहेत, ते याच्या पुढे जायला घाबरत होते. कशासाठी? कारण आता युसुफ कुठं आला? तो छोटा नाही, आता खूप मोठा झाला आणि त्याच्याकडे काय आला? अधिकार. हो की नाही? आता सर्वजण आम्ही येशूमध्ये आहात की नाही? कोण आहे? हात वरती करा. अरे बापरे. आंटी, तुम्ही लोक येशूमध्ये आहेत? त्या हात वरती करा. प्रेज गॉड. आहात ना? आता येशूमध्ये येताच आपल्याला काय भेटतं? आशीर्वाद आणि अधिकार पण भेटतं. हो की नाही? जगामध्ये आपण इकडे असू शकतात, पण प्रभूमध्ये आपण इकडे आहोत. बरोबर ना? आता जेव्हा हे अधिकार येतं ना, आपल्याला काय वाटतं? मी ते मोठा आहे, मला ते सर्व पापांची क्षमा केली गेली आहे, ते मला कोणाचं काय करायचं आहे?
त्याला जाऊ दे, मी त्याला श्राप देणार. वचनामध्ये सांगितलंय तू जो कोणाला पण श्राप देणार मी त्याला श्राप देईन. हे काय झालं? वचनाचं उल्लंघन. कारण जेव्हा आपण बायबल वचन कॉन्टेक्स्ट, हाऊ वुड यू से कॉन्टेक्स्ट, त्याच्या मागे पुढे पण तुम्ही वाचा, तिकडे संदर्भ, संपूर्ण संदर्भ वाचा, तुम्हाला समजेल हे बायबल काय आहे. देवाचा लव्ह लेटर आहे, प्रेमपत्र आहे. आणि सर्व ठिकाणी तुम्ही बघणार आम्ही कोण आहे? देवाचे मुलं, लेकरे, बीजे, प्रेमिका आहेत का नाही? देव कोण? आमचा प्रेमी, आम्ही प्रेमिका, बरोबर. आणि आपण जे आहे ना देवाविरुद्ध जेव्हा जेव्हा जातात ते आम्ही त्याला काय देतात? धोका. त्या काय बोलतात? अडल्ट्रस वुमन, व्यभिचारी स्त्री. जर तुम्ही होसेयाचं पुस्तक वाचणार ना तुम्ही तिकडे बघणार येशू तसंच तुलना करते का मी तुमचा नवरा आहे आणि तुम्ही माझ्याशी फक्त पलतात. माझ्याकडे तुम्हाला एवढं प्रेम भेटणार, माझ्या प्रेमवरूनच जातात तुम्ही. हे क्षमा आम्ही दुसऱ्यांना कधी देऊ शकतात माहिती आहे? जेव्हा आपल्याला येशूचा प्रेम माहिती आहे. आम्ही येशूच्या प्रेमाला एक्सपिरियन्स, अनुभव केला आहे. कारण येशूचं प्रेम हेच आहे की मी त्याच्या विरुद्ध एवढं काय काय केलं, मी त्याच्या वचनाविरुद्ध खूप काय केलं, तरीही माझ्यासाठी तो क्रूसावरती एवढा दर्द इज व्हॉट इन मराठी दरबरत त्रास, एवढा त्रास घेऊन तो क्रूसावरती चढला. कशासाठी? फक्त ह्याच्यासाठी का बोलायला बाबा त्यांना क्षमा कर, माझा रगत बघ. अहो की नाही? पण नाही बोलते. आता देव जेव्हा आपल्याला बघते ते काय बघतो? तुम्ही बघतात म्हणजे तुम्ही दिसतात त्याला नाही, येशूचं रक्त दिसतं. आता तुम्हाला जेव्हा देव बाप्पा बघतात तेव्हा तुम्ही नाही पण येशूचा रक्त दिसतं आणि त्या रक्तामुळे आपल्याला क्षमा भेटली आहे. जेव्हा अच्छा प्रेज गॉड, थँक्यू जीसस. आपण इकडे थांबू. डोळे बंद करा, सर्वजण डोळे बंद करा. आता जे पण कोणालाही तुम्ही जर माफ नाही केली आहे त्यांचा चेहरा आठवण करा. सर्वजण डोळे बंद करा, मुलं पण डोळे बंद. आणि याद करा कोणी पण आणि त्यांना बघा. तुम्ही डोळे बंद करा. जे कोण पण आहे त्यांना बघा.
आता त्यांना येशूच्या रक्तामध्ये भरलेले बघा. कोण पण असू शकते, मम्मी, डॅडी, नवरा, बायको, सासू, सासरा, कोण पण आहे. देवाच्या रक्ताने भरलेले बघा. आता तुम्ही स्वतःला बघा. आणि स्वतःला पण येशूच्या रक्तामध्ये भरलेले पहा. आता जे कोण पण आहे तुमच्या समोर, तुम्ही त्यांना माफ नाही केलं आहे, पण आता तुम्ही बघतात की ते येशूच्या रक्ताने भरले आहे. आता जसं तुम्ही दोघं तिकडे उभे आहात, तिकडेच प्रभू येशूची उपस्थिती आहे. आबा बापा आहे तिकडे, आणि ते तुम्हा दोघांना बघून बोलतात, माझे लेकरे. माझे लेकरे. जेव्हा आपण क्षमा करतात तेव्हा आपण प्रभूचे प्रेमचा जे बीज आहे ते लोकांमध्ये बोवतात, लोकांच्या जीवनामध्ये बोवतात. आणि तेच प्रेम त्यांच्या हृदयात असं कार्य करते की ते पण आपल्यासोबत स्वर्गामध्ये आपल्या पित्याबरोबर, आपल्या परिवारामध्ये सामील होतात. आता बोला तोंड उघडून, येशू, मी तुला यांच्यामध्ये बघते आणि मी ह्यांना क्षमा करते. येशू, मी तुला यांच्यामध्ये बघते आणि मी ह्यांना क्षमा करते. तुम्हाला जर मनामध्ये बोलायचं आहे तर तुम्ही नाव घेऊन पण बोलू शकतात, आणि तोंड उघडून बोलायचं आहे तरी पण नाव घेऊन बोलू शकतात. मी ह्यांना बोलते, येशू, मी ह्यांना क्षमा करते. मी ह्यांच्यात तुला बघते आणि त्यामुळे मी ह्यांना क्षमा करते. येशू, मी तुला ह्यांच्यात बघते आणि मी ह्यांना क्षमा करते. येशू, मी तुला ह्यांच्यात बघते आणि मी ह्यांना क्षमा करते. येशू, मी तुला ह्यांच्यात बघते आणि मी त्यांना क्षमा करते. येशू, मी तुला ह्यांच्यात बघते आणि मी यांना क्षमा करते. धन्यवाद येशू, तुझं प्रेम केवढं छान आहे.
तुझं बलिदान माझ्यासाठी इतका मोठा आहे की मला ते सर्व बंधनातून मुक्त केलं आहे. येशू तुझा प्रेम माझ्यात वाहते आणि हेच प्रेम माझ्यामध्ये ज्या कोणाबद्दल क्षमा नाही मी त्यांना क्षमा करते. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक यू जीसस. प्रेज गॉड, प्रेज जीसस. आता कोण करणार अंतिम प्रेयर? ये कर, तू नाही. मी हेल्प करली. आपण सर्वांना डोळे बंद करूया. धन्यवाद प्रभू येशू, तू आम्हाला सोप्या रीतीत शिकवल्याबद्दल व त्या उदाहरणामधून आम्हाला समजल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही जे आमच्या जमिनीत जे चांगलं बी आम्ही पेरलं आहे ते 100 पटीने पीक देत आहे हा माझा विश्वास आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आम्हाला सर्व अधिकार सर्व आशीर्वाद दिल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो व तू आमच्यामध्ये इथे उपस्थित आहेत म्हणून तू आम्हाला धन्यवाद देतो. तू पापी न असताना तू आमच्यासाठी क्रूसावर मरण सोसलेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो व आम्ही आता पापी नाही आहोत म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. मी प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन.